शुभ दुपारचे 1 वाजलाय. आत्ता आम्ही फेरी करणार आहोत. गंधर्वगड हे एक काव्यात्मक नाव आहे. ते काव्यात्मक नाव जरी असलं ना तरी ते किल्ला आहे. कारण की ते आणि तो किल्ला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 111 किल्ले बांधले होते तर त्यातलाच हा एक किल्ला आहे. जे सवासद बकरीमध्ये जे 111 किल्ले सांगितलेले आहेत ना तर त्यातलाच हा एक किल्ला आहे. एक या गडावर आणखीन एक गाव आहे ते म्हणजे गंधर्व गाव. या गडाच्याच नावाने वसलं गेलेलं पूर्ण गडावर एक गाव आहे आणि त्या गावात आपण एक 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकतो, 2 व्हीलर पण घेऊन येऊ शकतो आणि चालत पण येऊ शकतो. अशा अनेक रस्त्याने आपण इथं गडावर पोहोचू शकतो. ते चाळोबाचे जे मंदिर आहे तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक असे पाण्याचं टाकं लागतं. पूर्ण दगडात असलेलं वसलं गेलेलं हे टाकं आहे. याला पाणीसुद्धा आहे. पावसाळ्याचे दिवस आता संपलेत तर इथे पाण्याचं टाकं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथून पुढे आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूलाच गावकऱ्यांनी एक छोटीशी विहीर बांधलेली आहे पाण्यासाठी. तर ती एक आहे इथे. पण तर हे गंधर्वगड ना, आपला गंधर्वगड आणि गंधर्व गावच गावाचं नाव काय गंधर्व. आणि गडावर काय काय अवशेष शिल्लक राहिले तिथे? पहिले इथे भुयार आहे. हां हां हां. इथनं एवढ्या जागी असंच तटबंदी, बाकी कुठे तटबंदी नाही. हां ते समोर दिसते ते ना तटबंदी आहे. ओके. तुमचं नाव काय? पोरगे इथे अशी थोड्याशा अवस्थेत असलेली तटबंदी जी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्याच्या शेजारीच ही लोक शेती करतात. आणि तटबंदीत असलेलं हे शौच खूप इथं पाठी लावली गेलेली आहे. तर आपण बघूया. आणि ही आहे शौचकूप. हा जो किल्ला आहे ना हा कोल्हापूर जिल्ह्यात येतो आणि चांदोड तालुक्यात येतो. इथून आपल्याला वर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. अल्पश अशी तटबंदी आपल्याला इथं फक्त शिल्लक राहिलेली आहे. इथे हा एक बुरुज आहे आणि तिथे एक बुरुज आहे. खूप कमी प्रमाणात उरलेली तटबंदी, बाकीची जी आहे ती पूर्ण ढासळलेली आहे. हा एक अल्पपरिचित किल्ला आहे असं म्हणू शकतो. याचा इतिहासात काही घटनांमध्ये याचा इतिहास सुद्धा आढळतो आपल्याला आजपर्यंत. आणि या किल्ल्यावर पूर्णपणे आत्ता शेती वगैरे केली जाते. आणि तुम्ही जर तटबंदी बघायची झाली ना तर हे बघू शकता तुम्ही. ही जी आहे पूर्ण ही तटबंदी दिसते ना, इथे खालपर्यंत काळा दगड आहे आणि तिथून वरी तटबंदी उभारलेली आहे. इथले जे गडकरी आहेत ना हेरेकर सावंत, तर त्यांचा जो इथे एक वाडा होता खूप अगोदर, तर गावकऱ्यांनी जो तोडून इथल्या लोकांसाठी ते मैदान बनवलं असं आपल्याला वाचनात वाचायला मिळतं. आणि इथे आपल्याला काही विरगळ जे नागांचे काही शिल्प आहेत, ज्या विरगळी आहेत, असे महादेवाचे जे पिंड आहेत, नंदी आहेत, ते आपल्याला इथे पाहायला मिळतो. आपण तोही बघूया. काही दरवाजाचे पडलेल्या अवस्थेत अवशेष आहेत तेही आपण बघूया. काळाच्या ओघात इथले जे काही वास्तू आहेत, काही जो इतिहास आहे ते नष्ट होत चाललेले. मित्र, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ना ज्यावेळेस पन्हाळगड घ्यायचा होता तर त्यावेळेस 5000 सैन्याबरोबर त्यांनी इथला आश्रय घेतला होता आणि इथूनच पुढची जो आक्रमण आहे ते केलं होतं. पण
महाराजांनी जो किल्ला बांधलेला आहे ना, तर तो आता त्याची जी वास्तविकता पाहिजे होती ना, त्याचा जो इतिहास पाहिजे होता ना, तर तो जशाला तसा राहायला पाहिजे होता. पण काळाच्या ओघामध्ये तो खूप नष्ट होत चालला आहे. आणि जर खरंच किल्ला बघितला ना, तर खूप कमी प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे. काही वर्षांनी शिल्लक राहील का नाही याची सुद्धा साशंका वाटते. कारण की आता जे या काळाकडे दुर्लक्ष आहे ना, तर ते खूप जास्त दुर्लक्ष केलेलं गेलेलं आहे. त्यामुळे इथले जे अवशेष आहेत ना, ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. बघा इथे बघते, हा एक तटबंदीमध्ये असलेलंच एक छोटंसं खोचेखानी भुयार आहे. ही आहे तटबंदी. आणि तटबंदीच्या बाजूनही इथली लोक करत असलेली ही शेती. या गडावर इथे एक भुयारी मार्ग आहे, जो तिकडे गडाच्या बाहेर ओपन होतो आणि हा इकडे ओपन होतो. आता हे जे लोक आहेत ना, तर त्याचा उपयोग हा इथलं जे शेतातलं पाणी असतं ना, तर ते बाहेर सोडण्यासाठी उपयोग करतात. आणि गडावर केली जाणारी ही शेती किल्ले गंधर्वगड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. आणि उंची 3407 फूट उंच असलेला हा गड आहे. या मंदिराला आणि काही इथले अवशेष जे आहेत ना, त्याला असं किल्ल्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आल्यानंतर इथे शेषनागाचं शिल्प जे आहे ना, ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथून असा एक नक्षीकाम जे दगडावर आहे ते इथंही पाहायला मिळतं. इथे नंदी आणि महादेवाची पिंड आपल्याला इथे पाहायला मिळते. त्या पाठीमागेच गणेशाचं सुद्धा मूर्ती आपल्या इथे पाहायला मिळते. आणि हे आत्ता बांधलं गेलेलं हे मंदिर आहे. इकडे आपण पुढे जाऊया. ज्या विरगळ आहेत, ही आहे एक शिल्प आहे, देवीचं वगैरे शिल्प असावं. ही आहे विरगळ, पण पूर्ण खराब झाली आता. आणि मंदिरात जाऊया आपण. तर महादेवाचं मंदिर आहे. हा जो रस्ता आहे तो गडावर येण्यासाठी टू व्हीलरसाठी रस्ता आहे, फोर व्हीलर पण येऊ शकते. आणि हा समोर बघता येईल का इथे, हा जो आहे तो कलानिधीगड, जिथे आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी जाऊन आलो होतो, तोही याच तालुक्यात येतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातच येतो. तो फक्त बेळगावपासून 35 किलोमीटर लांब आहे.